महाराष्ट्रातल्या सगळ्या आरटीओ ऑफिसेस मध्ये सामान्य जनांचे अधिकार मारले जात आहे। आरटीओ ऑफिसचे सगळे आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी, मग ते क्लास 3 असो नाही तर क्लास 4 असो नाही तर क्लास 1 असो, सगळे जण खायला वकवकलेले लोक आहेत ते, आणि इतके हव्यासी आहेत ते की त्यांना लाच लुचपत हा प्रतिष्ठेचा विषय वाटतो आणि हा चिंतेचा विषय। देशभर ही हवा आहे, पण महाराष्ट्रात जरा जास्तच आहे। लोक, जनता ही पोलिसांना आणि आरटीओला जास्त घाबरते। गुंडांना, माफियांना, चोर दरोडेखोर डाकूंना कोणीच घाबरत नाहीये। लोकांना वाहन घेऊन रस्त्यावर निघणं जिकिरीचं झालेलं आहे। पण ज्या माणसानं मनस्वी अशी तयारी केलेली आहे की मी हप्ते वाटत चालणार आहे, तर तोच मात्र कोणाला घाबरत नाही। पण जो म्हणला ना मला हप्ते नाही वाटायचे, मला एकदम लिगली सगळे पेपर तयार करून मला प्रवास करायचा आहे, तर त्याच्या बापाच्याने ते शक्य नाही। मग आम्ही नाशिकला निर्भय महाराष्ट्र पार्टीची आमची गाडी आरटीओच्या गेटवर उभी केलेली आहे आणि सरकारी शुल्कामध्ये आम्ही सगळे कामं करून देण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहे। आम्ही नाशिक आरटीओचे ना दिवसाला 50 लाख रुपयाच्या लाचेची नुकसान करतोय। मग ती नुकसान आपल्याला लातूरमध्ये सुरू करता येईल का? तर इथले सगळे लोक म्हणे हो करता येईल। म्हणून मग आम्ही आज लातूरच्या आरटीओ कार्यालयावर गेलेलो होतो आणि इथं ते विनोद चव्हाण, काही नाव आहे त्यांचं, विनोद चव्हाण आरटीओ, विनोद चव्हाण आरटीओ आहेत, त्यांच्याबद्दल जाम तक्रारी आहेत। आणि अंतस्थ गोटातनं मिळालेली माहिती अशी आहे की त्यांचे जे सबऑर्डिनेट लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी हप्ते वाढून घेतल्यामुळे ते, आज आम्ही आलो होतो जाब विचारायला ना, तर त्यांना आनंदाची उकळी फुटत होती। मनस्वी त्यांना खूप आनंद झालेला होता की सर आमचा हप्ता पूर्वी 4 होता ना, तर आता 8 झाला आणि तुम्ही लय चांगला माणूस आणला म्हणले या माणसाला प्रश्न विचारायला। तर या आरटीओना आम्हाला समजून सांगायचंय तुम्ही आमचे नोकर आहात। कोण आहे? नोकर आहे, नोकर। हे सांगायला आलो होतो। तुम्हाला जी वर्दी दिलेली आहे, जे स्टार दिलेले, जी खुर्ची दिलेली, जे अधिकार दिलेले, जे पद दिलेले, ते फक्त लोक कल्याणासाठी दिलेले आहेत। लोकाभिमुख होऊन जनतेचं काम करायचंय, पण तुम्ही लोकाभिमुख होऊ न देता स्वतःभिमुख होताय आणि स्वतःचे खिशे भरण्याचं काम करताय। 17 पिढ्यांचा उद्धार होतोय। आणि आम्हाला परिवहन मंत्र्यांना सांगायचंय सगळ्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या आहे ना संपत्तीची चौकशी करा, तशी विनोद चव्हाणांच्या पण संपत्तीची चौकशी करा। एक महिला अधिकारी त्याच्यामध्ये, मला आता नाव नाही आठवत तिचं, ती फ्लाइंग स्क्वॉडवर आहे म्हणे इथं लातूरच्या, आणि भोकार संपत्ती कमवलेली, तिच्या पण संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबरीने आम्ही असे हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत, भ्रष्ट आचरण करणारे जे लोक आहेत, काम चुकाऱ्या करणारे जे लोक आहेत, खऱ्या कामात काम